Welcome student. We are going to study mathematics part 2 chapter number 3 circle. Now in this chapter we will learn touching circles. Touching circles, if two circles in the same plane have only one point in common are called touching circles. They are externally touching or internally touching. टचिंग सर्कल म्हणजे दोन सर्कलमध्ये जर एकच पॉईंट कॉमन असेल तर त्यांना टचिंग सर्कल असं म्हणतात. ते एक्सटर्नली किंवा इंटर्नली टचिंग असू शकतात. आता दोन सर्कल सेंटर ए आणि सेंटर बी असणारे आणि त्यांच्यामध्ये सी हा कॉमन पॉईंट आहे, त्यामुळं या ठिकाणी हे दोन सर्कल हे टचिंग सर्कल आहेत आणि ते एक्सटर्नली टचिंग सर्कल आहेत. या सेकंड फिगरमध्ये ए आणि बी सेंटर आहेत आणि हे दोन सर्कल एकमेकांना सी ह्या एकाच कॉमन पॉईंटमध्ये टच झालेले आहेत, त्यामुळे ते टचिंग सर्कल आहेत, इंटर्नली टचिंग सर्कल आहेत. आता या टचिंग सर्कलबद्दल एक थेरम आहे, तो थेरम पहा. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. काय थेरम आहे त्याचं स्टेटमेंट पहा. इफ टू सर्कल्स टच ईच अदर their point of contact lies on the line joining their centers. म्हणजे ज्यावेळेस दोन सर्कल्स एकमेकांना टच होतात, टचिंग सर्कल असतात, त्यावेळेस त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ह्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनवर असतो. म्हणजेच सेंटर ऑफ द सर्कल्स अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर असा हा थेरम ऑफ टचिंग सर्कल आहे. मग ते एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील किंवा इंटर्नल टचिंग सर्कल असतील तर या सर्कलमध्ये, या टचिंग सर्कलमध्ये त्यांचे सेंटर्स आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कोलिनियर असतात. याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल्स पुढे सोडवायचे आहेत. आता टचिंग सर्कलमध्ये डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर किती येते ते पाहूया. व्हेन टू सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाय. अँड व्हेन टू सर्कल्स आर इंटर्नली टचिंग देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. एक्सटर्नली टचिंग असतील तर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स ए बी ही सम ऑफ द रेडियाय म्हणजे ए बी इज इक्वल टू ए सी प्लस बी सी असं येणार. आणि ज्यावेळेस इंटर्नली टचिंग असतील त्यावेळेस सेंटरमधलं डिस्टन्स ए बी इज इक्वल टू ए सी मायनस बी सी म्हणजे डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचे पहा. वेन टू सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स is equal to sum of their radii. And when two circles touch each other internally then distance between their centers is equal to difference of their radii. Now let us start practice set 3.2. The first question is two circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. दोन सर्कल त्यांच्या रेडियस दिलेले आहेत आणि टच इच अदर इंटरनली. इंटरनली म्हणजे बाहेरून स्पर्श करत असताना त्यांच्यातलं डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर हे फाइंड करायला सांगितलेलं आहे. आता इंटरनली टच करत असताना ते जे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर येतं ते डिफरन्स ऑफ देअर रेडियाय, त्यांच्या ज्या रेडियस आहेत त्यांच्यातला डिफरन्स येत असतो इंटरनली टचिंगच्या वेळेस. आता या ठिकाणी दोन रेडियस दिलेले आहेत. एका रेडियसला आपण R1 म्हणूया, दुसऱ्या रेडियसला R2 म्हणूया. लेट R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर बी द रेडियाय ऑफ दीज इंटरनली टचिंग सर्कल्स. आता या ठिकाणी R2
ग्रेटर दॅन R1 आहे पहा. R2 4.8 आहे, R1 3.5 आहे, म्हणजे R2 ग्रेटर दॅन R1. By theorem of touching circles, the centers and their point of contact are collinear. आता डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर काय येणार, डिफरन्स येणार पहा. R2 ही मोठी रेडियस आहे आणि त्याच्यातून मायनस R1. R2 आहे 4.8 मायनस R1ची व्हॅल्यू आहे 3.5 इज इक्वल टू, आता 8 मायनस 5 म्हणजे 3 येतील, 0.4 मायनस 3 म्हणजे 1 येतील, 1.3 सेंटीमीटर. ज्यावेळेस ते इंटरनली टच असतील त्यावेळेस रेडियसमधला डिफरन्स येणार, तो आलेला आहे 1.3 सेंटीमीटर. नाव क्वेश्चन नंबर 2 इज टू सर्कल्स ऑफ रेडियाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. आता ते बाहेरून स्पर्श करतात, दोन सर्कलची रेडियस दिलेली आहे आणि पुढं काय फाइंड करायचं सांगितलं आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स फाइंड करायचं एक्सटर्नली टच असताना. आता एका रेडियसला R1 आणि एका रेडियसला R2 म्हणूया. लेट R1 इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर बी द रेडियाय ऑफ these externally touching circles. Theorem of touching circle काय आहे, the centers and their point of contact are collinear. आणि म्हणून distance between their centers, त्या दोन सेंटरमधलं डिस्टन्स हे सम ऑफ देअर रेडियाय म्हणजेच R1 प्लस R2, कारण ते एक्सटर्नली टच आहे म्हणून ॲडिशन होणार, इंटरनली टच असताना सबट्रॅक्शन होते. Value of R1 is 5.5 plus R2 is 4.2. So we get 5 plus 2 7 and 5 plus 4 is 9.7 centimeter. When they are externally touched, then distance between their centers is 9.7 centimeter. Now question number 3 is, if radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw figure of these circles touching each other, first externally and second internally. आता या ठिकाणी ज्यावेळेस दोन सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करत असतील आणि इंटरनली टच करत असतील व त्यांच्या रेडियस 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर अशा दिलेल्या असतील तर फिगर ड्रॉ करायला सांगितलेले आहेत. पहिलं, वेन सर्कल टच इच अदर एक्सटर्नली, बाहेरून स्पर्श करताना फिगर कशी काढावी लागेल फर्स्ट ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 4 सेंटीमीटर. आता सेंटर ए घेऊन पहिल्यांदा 4 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करावं लागेल आणि त्यानंतर आता ते एक्सटर्नली टच आहे त्यामुळं हा समजा आपण एक सर्कलवर पॉईंट घेतला C, तर AC एक्सटेंड करून पुढं आपल्याला लाईन काढावी लागेल आणि दुसरं सर्कल 2.8चं काढायचं आहे त्यामुळं 2.8 सेंटीमीटर रेडियस घ्यावी लागेल आणि ती रेडियस घेऊन या ठिकाणी ते डिस्टन्स सेंटर आपल्याला मिळवावं लागेल आणि हा सेंटर अशा प्रकारे घ्यावा लागेल की या C पर्यंत ती रेडियस आली पाहिजे. म्हणजे ते 2.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन हे दुसरं सर्कल आपल्याला ड्रॉ करावं लागेल, ते एक्सटर्नली टच होईल. कारण आपल्याला थेरम ऑफ टचिंग सर्कलनुसार 3 पॉईंट्स आर कोलिनियर. अशा प्रकारे ज्यावेळेस एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील त्यावेळेस ती फिगर काढता येईल. आणि सेकंड इज सर्कल टच इच अदर इंटरनली. आता दोन सर्कल इंटरनली टच होतात त्यामुळं सुरुवातीला जे सर्कल आपल्याला 4 सेंटीमीटर रेडियस घेऊन आणि सेंटर ए घेऊन हे पहिलं सर्कल ड्रॉ करावं लागेल. ए इज द सेंटर अँड रेडियस 4 सेंटीमीटर.
आता इंटरनली टच होणारं, आता ही AC इज द रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल आणि रेडियस ऑफ सेकंड सर्कल इज 2.8 आणि इंटरनली टच आहे. त्यामुळं C सेंटर घेऊन डिस्टन्स 2.8 घ्या. 2.8 डिस्टन्स घेतल्यानंतर आपल्याला जो हा पॉईंट मिळेल तो सेंटर घ्यावा लागेल, कारण आपल्याला B पासून C हे डिस्टन्स 2.8 आलं पाहिजे. म्हणजे ते दोन सर्कल इंटरनली टच होतील आणि मग आपल्याला हे इंटरनली टच होणारं सर्कल काढावं लागेल. अशा प्रकारे इंटरनली आणि एक्सटर्नली टच होणारे सर्कल आपल्याला ड्रॉ करता येतील.